नमस्कार. मर्मभेद या यूट्यूब चॅनलवर ॲडव्होकेट गणेश शेंडगे मी आपले सर्वांचं स्वागत करतो आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या विजयाचे विश्लेषण करताना अनेक मुद्दे सध्या चर्चेत आहेत. परंतु महाविकास आघाडीचा हा पराभव नेमका कशामुळे झाला? त्याची नेमकी कारणं काय होती? लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात का गेला? या आणि अशा काही प्रश्नाची उत्तरं आपण आज जाणून घेणार आहोत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिरुद्ध देवचक्के सरांकडून. सर नमस्कार. नमस्कार. सर, निवडणुका झाल्या, निकालही लागले आणि आता राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार स्थापन देखील झालेलं आहे. या निवडणुकीच्या निकालाचे अंदाज राजकीय विश्लेषकांना देखील बांधता आले नाहीत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना तर सोडाच, महायुतीच्या नेत्यांनासुद्धा आपल्याला एवढा मोठा विजय मिळेल असे स्वप्नातही वाटलेलं नसावं कदाचित. महाराष्ट्रात नेमकं असं का घडलं असावं? विषय तसा खूप मोठा आणि गंभीरही काही प्रमाणामध्ये म्हणावं लागेल. निवडणुकीतील विजयाचं जेव्हा आपण विश्लेषण करतो किंवा मोजमाप करतो तेव्हा असं लक्षात येतं की या विजयाला अनेक दावेदार असतात, परंतु पराभवाचा मात्र वाली कुणीच नसतो. त्यामुळे मला असं वाटतं की महायुतीच्या विजयाचं विश्लेषण करण्याच्या ऐवजी आपल्याला महाविकास आघाडीचा पराभव नेमका का झाला याचं विश्लेषण सर्वात आधी करावं लागेल. आणि ते करत असतानाच युतीकडे हा यशाचा जो आलेख आहे तो कसा झुकला याचा अंदाज आपल्याला नक्कीच येऊन जाईल. मला हे आवर्जून या ठिकाणी सांगावं लागेल की राजकारणाचे नेमके 3 वेगवेगळे टप्पे आहेत. पहिला टप्पा जो आहे तो असा असतो की निवडणुकीच्या काळामधलं, पर्टिक्युलरली या 2-3 महिन्याच्या काळामध्ये जे काही राजकारण होतं त्याला आपण निवडणुकीचं राजकारण असं म्हणतो. निवडणुका झाल्यानंतर उरलेली 5 वर्ष जे राजकारण होतं तो राजकारणाचा एक वेगळा टप्पा आहे. आणि त्याच्या जोडीला निवडणूक लढविण्यासाठी राजकारणाचं जे काही तंत्र वापरलं जातं हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा या राजकारणामध्ये असतो. आणि या 3ही टप्प्याचा ज्याला अंदाज येतो तीच व्यक्ती किंवा तोच समूह निवडणुकीमध्ये काय होईल याचे अंदाज योग्य रीतीनं सांगू शकतो. परंतु या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नेमकं जे काही घडलं ते बघितलं तर आपल्याला आश्चर्य वाटावं असे निकाल या निवडणुकीने आपल्याला सर्वांना दिलेले आहेत. आणि जसं तुम्ही म्हणालात की या निकालाचे अंदाज कोणालाच कसे आले नाहीत. म्हणजे एक तर राजकीय विश्लेषकांना देखील त्याचा अंदाज आला नाही. ज्यांनी सर्वे केले, एक्झिट पोल केले, ज्यांनी दाखवले त्यांनाही अंदाज आला नाही. महाविकास आघाडीचे अनेक नेते ज्यांनी वर्षानुवर्ष या राज्यामध्ये राजकारण केलं प्रभावी, त्यांनाही तो अंदाज येऊ शकलेला नाही. आणि एवढंच काय, ज्या महायुतीला एवढं भरभक्कम यश मिळालेलं आहे त्या नेत्यांना सुद्धा असं कधीच स्वप्नातही वाटलं नसेल की आपल्या एवढ्या मोठ्या जागा त्या ठिकाणी येतील म्हणून. आज महाराष्ट्राला पडलेला हा खरा एक मोठा प्रश्न आहे की हे असं घडलं कसं. तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला चर्चेमध्ये सांगितल्या जातात की लाडकी बहीण योजना जी काही सरकारने राबवली त्याचा हा इम्पॅक्ट आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जो एक हिंदू मुस्लिम असा विषय आणला त्या विषयाचा हा परिणाम आहे का? त्यांनी जो नारा दिला कटेंगे तो बटेंगे, आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी ज्या सभा घेतल्या त्या सभांमधून एक है तो सेफ है हा एक नारा त्या ठिकाणी दिला होता. या 3ही मुद्द्यांचा एकत्रित परिणाम म्हणून हे अनाकलनीय असे निकाल या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाले का, हा खरा
आपल्यापुढे असलेला एक मोठा प्रश्न आहे. थोडंसं मागं आपल्याला त्यासाठी जाण्याची गरज आहे. मागं याच्यासाठी, की लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित असं यश महायुतीला मिळालेलं नाही. आणि अगदी अनपेक्षितपणानं म्हणजे मोदींसारखा प्रभावी नेता असताना देखील महाराष्ट्रामध्ये मात्र महाविकास आघाडीला म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस, त्याच्यामध्ये मग नाना पटोले आहेत, विजय वडेट्टीवार आहेत. या नेत्यांच्या एकत्रित प्रयत्नांना महाराष्ट्राने साथ दिली आणि मोठ्या प्रमाणावर त्यांच्या जागा लोकसभेला निवडून आल्या. खरं तर इथूनच थोडंसं परिवर्तन व्हायला सुरुवात झाली. एक गोष्ट अशी झाली, की लोकसभेचा निकाल आपल्या बाजूनीच लागलेला आहे. त्यामुळं विधानसभेचा निकाल हा 100% आपल्या बाजूने लागणार, अशा पद्धतीची एक हवा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्याचं कारण असं होतं, की नंतर सातत्यानं बोलण्यामधून जे उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, शरद पवार गटाचे नेते असतील आणि काँग्रेसचे जे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आणि बाकीचे नेते असतील, बाळासाहेब थोरात असतील, या सगळ्यांच्या वक्तव्यातून सातत्यानं हा एक प्रकारचा आत्मविश्वास दाखवला जात होता, की सरकार येणार तर महाविकास आघाडीचंच येणार. आणि मग त्याला काउंटर करण्यासाठी आपण म्हणतो तसं, की लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी आणली. 3 महिन्याचे हप्ते लोकांचे, त्या लाडक्या बहिणींचे त्यांच्याकडं त्यांच्या अकाउंटला जमा झाले. आणि शेवटी हा एक है तो सेफ हैचा नारा, ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि वातावरण पूर्णपणे पलटी झालं, असं आपण आज विश्लेषण करताना ऐकतो आहोत, पाहतो आहोत. प्रत्यक्षामध्ये काय झालं बघा, की लाडकी बहीण योजना जी आणली गेली, ती योजना टॅक्स पेअरच्या पैशातून जो काही निधी एकत्रित झाला, जो काही फंड कलेक्शन जे काही झालं, त्यातून हा वाटा यांना दिला जातो आहे, याचा राग टॅक्स पेअरच्या मनात पण होता. पण हा सगळा टॅक्स पेअर सुद्धा मतदानाला बाहेर पडला आणि त्यांनी सुद्धा महायुतीला भरभरून मतदान केलं. विशेषतः भाजपला हे मतदान त्या ठिकाणी झालेलं आपण पाहिलंय. कारण भाजपाचा स्ट्राईक रेट जो आहे निवडणुकीतला, तो सगळ्यात जास्त आहे. आता हे सगळं जर आपल्याला नीटपणानं समजून घ्यायचं असेल तर असं घेता येईल, की पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्यांच्या संस्था मोठ्या प्रमाणावर ज्यांनी स्थापन केल्या, असा हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा जो नेता होता, त्या नेत्यांनी या संस्थेच्या माध्यमातून आपापला मतदार स्वतःशी व्यक्तिगतरित्या बांधून घेतला होता. आणि त्याच्यामध्ये मग असं होतं, की माझ्या संस्थेत नोकरी करणारा एखादा कर्मचारी म्हणजे त्यांच्या घरातली 5 ते 10 मतं ही 100% आपली. अशा पद्धतीनं राजकारण करण्याची प्रथा आणि जी काही परंपरा या महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामध्ये विशिष्ट होती. त्या परंपरेमध्येच महाविकास आघाडीचे नेते एकमेकांमध्ये गुंतून गेले. आणि उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे, त्याची खरं तर ओढाताण झाली. म्हणजे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही राजकारण आतापर्यंत चाललं, त्याचा आपल्याला ग्रामीण भागात फायदा होईल, असं उद्धव ठाकरेंनी गृहीत धरलं. आणि आपण फक्त सोशल मीडिया, न्यूज चॅनल्स याच्यामधून त्यांच्या खास टोमणेवाजा भाषणाच्या शैलीतून आपण बोललो म्हणजे आपल्याला जास्त मतदान होईल, असं त्यांचा तो समज झाला. प्रत्यक्षात झालं असं, की या सर्व नेत्यांशी बांधली गेलेली, त्यांच्याशी जोडलेली जी पिढी होती, ती पिढी आता हळूहळू बाद झालेली आहे. त्यांची दुसरी आणि तिसरी पिढी ही आता समोर आली
आणि त्या पिढीने असं बघितलं की आपल्या वाडवडिलांचं आयुष्य हे कायम स्वरूपी याच नेत्यांच्या संस्था, याच नेत्यांचं राजकारण करण्यामध्ये व्यस्त होती आणि त्यांच्यामुळेच आपलं घर आत्तापर्यंत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळेचा जो एक राग होता, असंतोष होता मनामध्ये धुमसत चाललेला, त्याला कुठंतरी वाट देण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून झालं. हं, हं. की आता किती वर्ष यांची दोन्ही भांडी घासायची. अशा पद्धतीचा जो राग या पिढीच्या मनामध्ये वर्षानुवर्ष आला होता, साठून राहिलेला, तो या निमित्तानं बाहेर पडला. आता तो बाहेर पडला, पण या रागाला चॅनलाइज करण्याचं जे काही काम होतं, ते काम महायुतीतल्या विशेषतः भाजपच्या नेत्यांनी, अजितदादा गटाच्या नेत्यांनी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मार्फत जी काही यंत्रणा लागली, त्यांनी तो बरोबर कॅप्चर केला आणि त्याला योग्य प्रमाणामध्ये प्रगट होण्यासाठी ती संधी दिली. दुसरा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की वर्षानुवर्ष राजकारण करणाऱ्या पिढ्या, संस्थांवर अधिराज्य गाजवणाऱ्या पिढ्या यांनी काय केलं की गृहीत धरलं की सत्ता तर आपलीच आहे, म्हणजे निवडून तर आपणच येणार आहोत आणि त्यामुळं वर्षानुवर्ष त्यांच्या अवतीभोवती असलेली जी चौकडी आहे, हं, हं. त्यांनी जे फिडिंग दिलं निवडणुकीच्या काळातलं, त्याच्यावर विसंबून ही नेते मंडळी राहिली. पण प्रत्यक्षामध्ये खाली असं झालं की ज्यांचा स्वार्थ साधला गेला किंवा साधला जाईल, अशा पद्धतीचे ज्याला आपण लाभार्थी म्हणूयात, असे सगळे लाभार्थी त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून एकत्र आले. मग कोणी ठेकेदार असतील, कॉन्ट्रॅक्टर आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या मार्गानं त्या नेत्यांकडनं आर्थिक लाभ पदरात पाडून घेणारी जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा इलेक्शनमध्ये ॲक्टिवेट झाली. ती यंत्रणा आणि ग्रासरूट लेव्हलचा मतदार याच्यामध्ये एक फार मोठी दरी निर्माण झाली. ह्या लोकांनी काय केलं की मतदारांना, सर्वसामान्य मतदारांना नेत्यापर्यंत पोहोचवू पण दिलं नाही, त्यांचे प्रश्न मांडू दिले नाहीत. साहेबांना मी सांगतो, कारण त्या ठिकाणी मी महत्वाचा आहे, कारण माझा स्वार्थ जर साधला गेला तर मी तुझं काम करेल, अशा पद्धतीचं वातावरण हे अनेक वर्ष त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आपण पाहतोय आणि त्याची जाणीव ह्या नेत्यांना झालीच नाही. आणि ह्याबरोबरच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जो काही सहकार्य मिळालं, साथ मिळाली मतदारांची, तीच त्या पद्धतीनं कायम राहील असं या नेत्यांनी गृहीत धरलं आणि त्याचा सरळ सरळ जो परिणाम आहे तो या मतपेटीतून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आता याच्यामध्ये आणखी एक मुद्दा जो महत्त्वाचा आपल्याला म्हणता येईल की सोशल मीडिया, न्यूज चॅनल्स आणि गुगल, इंटरनेटमुळं जी काही क्रांती झाली, त्या क्रांतीमुळं जो माहितीचा विस्फोट झाला, त्याचा परिणाम असा झाला की सर्वसामान्यांच्या मोबाईलमध्ये प्रत्येक विषयाची माहिती ही थेटपणानं पोहोचायला सुरुवात झाली. आणि त्यामुळे मी काय निर्णय घ्यायचा हे मला कुणी सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही. आणि त्यामुळं विचारांनी, विशेषतः राजकीय विचारांनी जी प्रगल्भता लोकांमध्ये, विशेषतः तरुण युवा पिढी यांच्यामध्ये आली, त्याचा फायदा म्हणा किंवा तोटा म्हणा असा झाला की कार्यकर्ता आणि नेता यांच्यामधलं नातं अबाधित राहिलं, पण ते स्वार्थापोटी, स्वार्थाशी निगडीत नातं होतं. पण
खालच्या पातळीवर म्हणजे ग्राउंड लेवलला कार्यकर्ता आणि मतदार यांच्यामध्ये जे नातं पूर्वी असायचं ते राहिलंच नाही. त्यामुळं मतदार प्रत्यक्ष काय करतो आहे, त्यांच्या मनामध्ये काय भावना आहेत, या ना कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्या आणि जरी पोहोचल्या तरी त्या कार्यकर्त्यांनी नेत्यांपर्यंत पोहोचवल्या नाही. कारण नकारात्मक भावना जर नेत्यांपर्यंत पोहोचवायला गेलं तर आपल्याला जो लाभ होतो आहे तो लाभ आपल्याला होणार नाही असं कार्यकर्त्यांना वाटलं. म्हणून या तिन्ही म्हणजे मतदार, कार्यकर्ता आणि नेता या या तिघांमध्ये या तिन्ही पातळीवर जो काही एक समन्वय आत्तापर्यंतच्या निवडणुकांमध्ये आम्ही पाहत होतो, तो समन्वय या ठिकाणी या निवडणुकीच्या काळामध्ये दिसला नाही. हं, हं. याच्याशी संबंधित आणखी एक मुद्दा असा, की लोकसभेचे निकाल काय लागले म्हणून विधानसभेचे निकालच तसेच लागतील, हे समजून त्याप्रमाणे नियोजन करण्याचा एक तर चुकीचा पायंडा या राजकीय नेत्यांच्या पातळीवर वापरला गेला. खरं तर आत्तापर्यंत कधीही लोकसभेची निवडणूक ही एवढी गाजली पण नाही कधीच. ती आत्ता 2014 नंतर गाजायला सुरुवात झाली. देशाचे प्रश्न काय आहेत याची जाणीव मीडियामुळे आत्ता सर्वसामान्य लोकांना यायला सुरुवात झालेली आहे. यापूर्वी कधीच असं नव्हतं. त्याचं कारणही असं होतं. कारण खासदाराकडे लोकांचं काहीच काम फारसं पडत नाही. लोकांसाठी महत्त्वाचा म्हणजे लोकप्रतिनिधी कोणता असेल तर तो आमदार आहे. कारण राज्य शासनाशी निगडीत अनेक गोष्टी या त्याच्याशी संबंधित असतात आणि त्याच्या पाठपुराव्याने त्या गोष्टी पुढे जातात. त्यामुळं आमदार हा आपला ऐकणारा, आपल्याला ओळखणारा, आपल्याशी संबंधित असला पाहिजे, असं या वेळेला लोकांनी ठरवलं. आणि त्यामुळं ज्या नेत्यांची नाळ मतदारांशी जोडली गेलेली नाही आणि ज्या नेत्यांबद्दल सोशल मीडियामधून उलटसुलट माहितीचं प्रसारण सातत्यानं होत गेलं किंवा त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून जे काही स्टेटमेंट्स वारंवार केले गेले, त्याचा निगेटिव्ह परिणाम हा मतदारांच्या मनावर झाला आणि तो मतपेटीमधून उमटला. आता हे नेमकं कसं? साहजिक आहे तुमचा प्रश्न असा असेल की हे प्रत्यक्ष मतपेटीत आलंच असेल असं कशावरून? हं, हं. प्रत्येक निवडणुकीमध्ये म्हणजे आतापर्यंत मी जवळपास एक 6 ते 7 निवडणुका कव्हर केल्या असतील आणि त्याही वेळेला गाव पातळीवर जाऊन चहाच्या टपरीवर, एखाद्या पानटपरीवर जाऊन मतदारांशी बोलण्याची संधी मला तेव्हा मिळाली होती. त्यावेळेला मतदार उघडपणानं काही गोष्टी सांगायच्या, शेअर करायच्या, की आम्ही कोणाला मतदान केलं, इथं कोणाचा जोर आहे, अशा पद्धतीनं. पण आता यावेळेला मी पाहिलं, की मतदान करून आल्यानंतर सुद्धा लोकं कोणतीच गोष्ट कोणाशी शेअर करायला तयार नाहीयेत. मी मतदान कोणाला केलं हे तर सांगणं दूरच राहिलं. माझ्या मतदारसंघात जोर कोणाचा आहे, हे सुद्धा मी सांगायला आज तयार नाही. अशी परिस्थिती आज या ठिकाणी आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये काय शिस्त आहे, ते मी कोणाला सांगायलाच पाहिजे असं बंधन आत्ता माझ्यावर राहिलेलं नाही. मला जे काही योग्य निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय मी माझ्या पातळीवर घेतो. माझ्या मताची ताकद काय आहे, ही ताकद मला समजलेली आहे आणि ती मी निवडणुकीमध्ये मतदानाच्या रूपानं दाखवून दिले. हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. शरद पवारांचं एवढं प्रभावशाली राजकारण आणि जोडीला उद्धव ठाकरेंचं शिवसेनेच्या माध्यमातून असलेलं संघटन आणि काँग्रेसची मोठी साथ असूनही हा पराभव नेमका कसा झाला असावा असं आपल्याला वाटतं? मगाशी मी जे सांगत होतो त्याच्या अनुषंगानं हा एक प्रश्न आहे. हं, हं. खरं तर सगळ्यांना असं वाटलं की शरद पवारांच्या बद्दल जी सहानुभूती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली बरोबर. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर आणि त्याच्या जोडीला उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही तेच झालं. म्हणजे त्यांची शिवसेना जेव्हा फुटली तेव्हापासून मिंधे सरकार आणि गद्दार असा जो एक घोषा उद्धव ठाकरेंनी लावला होता, शब्द ट्रेडिंग केल्यासारखे केलं. त्याचं ब्रँडिंगच त्यांनी त्या पद्धतीनं केलं. आता म्हणून या दोन्ही
नेत्यांचं कॉम्बिनेशन म्हणून काहीतरी परिणाम होईल असं एक वाटत होतं, पण प्रत्यक्षात ते घडून नाही आलं. हम्म, हम्म, याची काही महत्वाची कारणं अशी आहेत, हम्म, की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट हम्म, असा जर आपण विचार केला, तर या पक्षाला भविष्य काय पुढच्या काळामध्ये, हा एक मोठा अनुत्तरित अशा पद्धतीचा प्रश्न आहे. कारण शरद पवारांचा होल्ड आहे, शरद पवारांना साथ देणारा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे, हे मान्य. पण त्यांना साथ देणारा जो वर्ग होता, जी पिढी होती, ती पिढी आता राहिलेलीच नाही. हम्म. त्यामुळं शरद पवारांनी नेमकं काय राजकारण केलं, त्यांच्याबद्दल काय काय गोष्टी आहेत, हे समजून घेऊन त्यांना त्यांच्याबरोबर जाईल असा जो वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच्या तिप्पट मतदार हा शरद पवारांच्या राजकारणाबद्दल अनभिज्ञ असलेला मतदार हा महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे गेल्या 20-22 वर्षामध्ये. बरोबर, हे पण समजून घ्यायला पाहिजे. निश्चित. यातला जो समजदार मतदार आहे, तो असा विचार करतोय की शरद पवारांनी अजून राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तराधिकारी कोणी नेमलेलाच नाहीये. बरोबर. आणि सुप्रिया सुळेंचं जे राजकारण आहे, ते राज्य केंद्रित नाहीच, ते नव्हतंच. त्या खासदार आहेत. ते लोकसभेशी संबंधित राजकारण होतं. आणि शरद पवार साहेबांनी जसं चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक माणसाला, प्रत्येक नेत्याला वेगवेगळ्या कारणांनी का होईना आपल्याशी जोडून घेतलं, ती टॅक्ट किंवा तो एक जो काही बॉन्ड ते निर्माण करू शकले, अशा पद्धतीचा बॉन्ड निर्माण करता येईल असं सुप्रिया सुळेंचं व्यक्तिमत्व नाही. मग हे व्यक्तिमत्व कोणाचं आहे, की जे पुढची 15-20 वर्ष, 25 वर्ष आपल्या पक्षाला चांगल्या पद्धतीनं स्टँड करू शकतील, असं व्यक्तिमत्व अजितदादा पवारांचं आहे असं लोकांना वाटलं असेल. बरोबर. आणि म्हणून तो मतदार जो आहे तो अजितदादांकडे वळाला. आता अजितदादांचा राजकारणातला प्रवेश हा साधारणतः तुम्ही बघा, की एक 2006-07च्या दरम्यान अजितदादा ॲक्टिव्ह झाले आणि त्याच काळामध्ये सुप्रियाताई सुळेंची राजकारणामध्ये एंट्री झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाच्या माध्यमातून. 2007 पासून अजितदादांनी ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पक्षाची जी बांधणी केली, ती शरद पवार यांच्या वतीनं केली. शरद पवारांनी जो काही बेस त्या ठिकाणी राजकारणाचा तयार केला होता, त्या बेसचा आधार घेऊन अजितदादांनी ते राजकारण पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु या पद्धतीचं राजकारण सुप्रिया सुळेंनी कधी केलं नाही. म्हणून लोकांच्या मनामध्ये डाऊट आहे की शरद पवारांनंतर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकं कशा पद्धतीने पुढे जाईल, याचा रोडमॅप आत्ता ना शरद पवारांनी दिलेला आहे, ना सुप्रिया सुळेंनी दिलेला आहे. त्यामुळं हा प्रश्न आहे. त्याचा फायदा साहजिकच अजितदादांना झाला. आणि अशीच कंडिशन जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात झाली. तुम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता, तुम्हाला संधी होती, परंतु तुम्ही प्रत्यक्षात काहीच केलं नाही. तुम्ही 2.5 वर्ष घरातच बसले, असा आरोप जेव्हा विरोधक करायला लागले, तेव्हा लोकांना ते पटत गेलं. आणि इतकी भाषणं उद्धव ठाकरेंनी या काळामध्ये दिली, एकाही भाषणामध्ये महाराष्ट्राचं व्हिजन काय असेल फ्युचरमधलं, याच्याबद्दल एक शब्दानेही उल्लेख उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये नाही. गद्दार, मिंधे, टोमणे अशा पद्धतीचं जे काही भाषणं आहेत, ती भाषणं मनोरंजनासाठी लोकांना ठीक वाटतात, पण ती मतदानामध्ये परावर्तित होत नाही, याचाच धडा या महाराष्ट्राने आता उद्धव ठाकरेंना पण दिलाय. आणि त्यांच्या जोडीला संजय राऊत. संजय राऊतांचे स्टेटमेंट, त्यांचं ते बोलणं, याचा सुद्धा एक प्रकारचा नोशिया आला या राजकारणातल्या सातत्यानं अशा भाषणांचा. हे आपल्याला जेव्हा ग्रासरूटला लोकांशी बोललो आपण, तेव्हा ते आपल्याला कळालं. आणि ओव्हरऑल असं झालं की त्याची जी पातळी होती, भाषेची पातळी, ती इतकी खालच्या दर्जाला गेली की लोकांनी ते नाकारलं ते सगळं. अर्थात त्याला काउंटर करायचं म्हणून
अजित पवार गट किंवा एकनाथ शिंदे गटाने किंवा भाजपच्याही काही नेत्यांनी त्याच पद्धतीनं त्यांना उत्तरं पण दिली. पण ती एका क्रियेवर ती प्रतिक्रिया होती, असं लोकं त्या ह्याच्यामध्ये समजले असावेत, हे निकालावरून आपल्याला दिसतंय. बरोबर. लाडकी बहीण योजना, बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है. या तीनही मुद्द्यांचा प्रभाव या निवडणुकीत जाणवला असं तुम्हाला वाटतं का? जाणवला तर नक्कीच. म्हणजे हे तिन्ही मुद्दे गेम चेंजर ठरलेले आहेत या निवडणुकीमध्ये. परंतु त्याच्या जोडीला 2014 पासून नरेंद्र मोदी सरकारनी देश पातळीवर जी एक प्रतिमा तयार केली आपल्या देशाची आणि पक्षाची, लोकांना विशेषतः मतदारांना विचार करण्यासाठी प्रवृत्त मोदींनी केलं. आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र स्तरावर जे काही काम गेल्या काही वर्षांमध्ये केलं, म्हणजे विशेष मला त्याचा उल्लेख करावा लागेल, की इतकी मोठ्या प्रमाणावर हेटाळणी होऊन, जातीवरून बोलणं असेल, पत्नीवरून काही टोमणे असतील, या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा शरीरयष्टीवरून बोलले. शरीरयष्टीवरून त्यांना बोललं गेलं. इतकं सगळं होऊन सुद्धा त्यांच्या मनाचा तोल कधी ढळला नाही आणि त्यांनी आपला संयम कधी सोडलेला नाही. या गोष्टीसुद्धा लोकांनी विचारात घेतल्या असाव्यात असं मला वाटतं. कारण जेव्हा एखाद्याला सातत्यानं टार्गेट केलं जातं आणि समोरचं काही उत्तर देत नाही वाह्यात, त्यावेळेला लोकांनाही कळून चुकतं की हे सगळं कशासाठी चाललेलं आहे. आणि म्हणून एक मोठा धडा या निमित्तानं तो दिला असावा आणि त्याचा परिणाम हा सुप्त अधिक प्रमाणामध्ये झाला असेल असं मला वाटतं. पुढील 5 वर्षांच्या कालावधीत महाविकास आघाडीने आत्ता नेमकं कशा पद्धतीनं राजकारण करायला हवं असं तुम्हाला वाटतं? आता खरं तर महाराष्ट्राने आपला कौल दिलेला आहे आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद या महायुतीच्या सरकारला दिलेला आहे. पण ज्या राज्यामध्ये विरोधी पक्ष सक्षम असतो, स्ट्रॉंग असतो, तेच राज्य शेवटी विकासामध्ये पुढे जाऊ शकतं, बरोबर. हे तर सत्य आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येक मतदारसंघाच्या अनुषंगानं विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हवं. आपला रोडमॅप काय आहे तो लोकांपुढं सातत्यानं मांडायला हवा. आणि मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक नेत्यानं, खरं तर महाविकास आघाडीचा प्रत्येक नेता फार मोठा आहे, या प्रत्येक नेत्यानं आपल्या अवतीभोवती कोण वावरत आहे याची एकदा पडताळणी करून घ्यायला पाहिजे. आणि तिथे एका नवीन रक्ताच्या तरुणाईला या राजकारणामध्ये कशी संधी देता येईल, त्यांना कसं पुढं आणता येईल आणि त्यांच्या उद्धारासाठी नेमकं काय करता येईल याचा विचार या सगळ्यांनी केला पाहिजे. आतापर्यंत जे राजकारण झालं ते झालं. अप्पलपोटेपणा होता, स्वार्थ होता, आत्मकेंद्रित असं ते राजकारण होतं. पण इथून पुढे जर राजकारणच तुम्हाला करायचं असेल तर हे राजकारण सुद्धा समाजाभिमुख कसं होईल, लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या उन्नतीसाठी हे राजकारण आपल्याला कसं करता येईल याचा विचार आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी सुद्धा इथून पुढच्या काळात केला पाहिजे. आणि केवळ विरोधासाठी विरोध या धर्तीवर या पद्धतीनं जर यांनी राजकारणाचा पायंडा हा पुढे कंटिन्यू करायचा जर ठरवला तर त्याला आता काय फारसा थारा राहील असं मला तर काही वाटत नाही आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आत्ताच 6 महिन्यापूर्वी आपली लोकसभा निवडणूक झाली. त्यावेळी EVM मशीनबाबत कोणी प्रश्न उपस्थित केले नाही. परंतु विधानसभा निवडणुकीत जो महाविकास आघाडीचा खूप मोठा पराभव झाला, त्यानिमित्तानं पुन्हा एकदा EVM मशीनबद्दल शंका उत्पन्न होईल असे पद्धतीचे प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत. याबद्दल तुमचं मत काय? हा खरं तर खूप चांगला प्रश्न आहे बरं का, की म्हणजे याच्यावर अनेकांनी आपापली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे किंवा
एखाद्या राज्यामध्ये जेव्हा EVMद्वारे मतदान घेतलं जातं आणि त्या राज्यामध्ये एक काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचे पक्ष सत्तेवर येतात, त्यावेळेला EVM चांगलं आणि जेव्हा महायुतीची सत्ता येते त्यावेळेला EVM दोषी असं मानलं जातं. आणि आता तर म्हणजे एक वेगळीच मागणी सातत्यानं त्या EVMवर टीका करताना पुढे येते. ती म्हणजे बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जावं म्हणजे ते सुरक्षित. आणि असा एक तो प्रकार काहीतरी ते मार्कडवाडी गावामध्ये करण्याचा प्रयत्न देखील झाला. म्हणजे हा विषय सातत्यानं चर्चेमध्ये असताना मला एक खूप जुना असा एक किस्सा त्या ठिकाणी आठवला. मतमोजणी चालू होती एका निवडणुकीची. मला साल नेमकं आठवत नाहीये, पण तेव्हा मतपत्रिकेवर जे मतदान व्हायचं, त्यावेळेला 2-2, 3-3 दिवस मतमोजणी चालायची. आणि मग आम्ही त्या मतमोजणी केंद्रावर राहून प्रत्येक फेरीचे आकडे घेणं, नंतर ते टॅली करत बसणं आणि लोकांना सांगणं जाऊन. मग असा तो सगळा प्रकार असायचा. तर एका ठिकाणी काय झालं, की एका मतपेटीमध्ये मतपत्रिकेच्या आकाराची कोरी मतपत्रिका निघाली. ती छापलेलीच नव्हती, म्हणजे फक्त कागदाचा तुकडा होता. तर तिथल्या अधिकाऱ्याने तो तुकडा घेतला आणि बाजूला ठेवून दिला. आणि असं बऱ्याच बॉक्समधून सारखं व्हायचं. मग काही मतपेट्यांमध्ये एक वेगवेगळे प्रकारचे संदेश लिहिलेल्या चिठ्ठ्या पण आढळायच्या. "अरे कामाचं बघ ना, आमच्या पैशाचं काय झालं, माझी बदली कधी होणार?" वगैरे असे संदेश त्या चिठ्ठ्यांमध्ये असायचे. तेव्हा असं डाऊट पण नाही आला, की याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण असेल, फ्रॉड असेल वगैरे. असं सहज निवडणुकीनंतर जेव्हा त्याच्या तपशिलामध्ये मी सहज गेलो. म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केलेल्या एका अधिकाऱ्याशी जेव्हा संवाद झाला, चर्चा झाली, तेव्हा मी त्याला हा किस्सा सांगितला, की म्हटलं एका मतपेटीमध्ये कोरी मतपत्रिका निघाली. तो म्हणे, "अहो हे फार कॉमन आहे" म्हणे. म्हटलं, "म्हणजे नेमका काय हा प्रकार काय आहे?" तर त्यांनी सांगितलेला किस्सा इतका अद्भुत आहे, की आपण त्याची कल्पनाही करू शकणार नाही. सुरुवातीला मतपत्रिका घ्यायची ताब्यात मतदान करताना. ती खिशात ठेवायची आणि त्याच्या आकाराची कोरी मतपत्रिका म्हणजे कोरा कागद तो मतपेटीमध्ये टाकून द्यायचा. म्हणजे मतदान झालं असं भासवायचं. ती जी कोरी मतपत्रिका खिशामध्ये आहे, ती मतपत्रिका घेऊन बाहेर यायचं आणि बाहेर संबंधित नेत्याची जी यंत्रणा तिथे बसलेली असायची, त्या नेत्याकडं ती मतपत्रिका द्यायची. ती मतपत्रिका दिली, की मग त्याचं जे काही मूल्य असायचं ठरलेलं, ते त्याला मिळायचं. आणि त्यांनी तिथून निघून जायचं. दुसरा जो मतदार यायचा मग तिथून पुढे, ही मतपत्रिका जी असायची, त्या मतपत्रिकेवर त्या उमेदवाराच्या नावावर शिक्का मारून द्यायचा कार्यकर्त्यांनी. ती मतपत्रिका खिशात ठेवून आत जायचं. आतली कोरी मतपत्रिका खिशात ठेवायची आणि शिक्का मारलेली मतपत्रिका पेटीमध्ये टाकून द्यायची. अशा पद्धतीचं बूथ कॅप्चरिंग हे त्या काळामध्ये करण्याची पद्धत होती. आणि या तक्रारी सातत्याने वाढत गेल्यानंतर मग शेवटी EVMवर आपण सगळी मतदान यंत्रणा पूर्ण आली आणि आता आपण परत म्हणायचं की नाही, याच पद्धतीनं मतदान करा. आणि आता तर वेगवेगळं बूथ कॅप्चर करण्याच्या वेगवेगळ्या संकल्पना निघू शकतात इथून पुढच्या काळामध्ये, आहे की नाही? त्यामुळं मला असं वाटतं हा एक पोरकटपणा आहे निव्वळ. आणि पराभवाची कारणमीमांसा करताना खापर कोणाच्या तरी माथी फोडायचं म्हणून ते EVMवर फोडलं जातंय, असं माझं व्यक्तिगत स्पष्ट मत आहे. धन्यवाद सर. आज आपण वेळ काढून आमच्याकडे सोबत आलात, संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद.